संघ विजय होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल, पुढच्या वर्षाची 2026 ची वाट पाहावी लागेल। दोन्ही क्रिकेट संघांच्या वतीने आपल्याला विनंती, आपले 12th मॅच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। सलामीची जोडी दशावतार योद्धा क्रिकेट संघाचे डाव्या हाताचा शैलीदार अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू रुपेश टांडेल मॅन फ्रॉम सरंबळचा आणि कुडाळ पावशीचा 20 फुटक फलंदाज मैदानावर सोनू राणे हा मैदानावर पाऊलच लावतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेगावर स्वार होऊन जो नेहमी गोलंदाजी करतोय। रफ्तार का सौदागर त्याला संबोधलं गेलंय। वेगवान पद्धतीची गोलंदाजी तो श्रीकांत गावकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून सज्ज होईल आणि दशावतार योद्धा क्रिकेट संघाची शैलीदार डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी मैदानामध्ये पाऊलाच बोलली आहेत। पाच षटकांचा सामना आहे आणि 5 षटकात बघूया दशावतार योद्धा क्रिकेट संघ किती धावा धावफलकावर जमवतोय। पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय। गोलंदाजी मार्कवर श्रीकांत गावकर सज्ज झालाय। सुरुवात करेल वेगवान गोलंदाजीनं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाला आणि समोर आहे 20 फुटक फलंदाज म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती तो सोनू सज्ज झालाय। पहिला चेंडू वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळून काढलाय। पहिल्या प्रयत्नात दिशा दिली चेंडूला आणि या मैदानावर सोनूनं आगाज केला आणि चौकारानं खातं खोललंय मैदानावर दशावतार योद्धा क्रिकेट संघाचा आपण पाहतोय। सोनू आता कलात्मक फटक्यांना जास्त योगदान दिले। शेवटच्या क्षणाला त्याने चेंडू बघितला, थोडासा वाईट यॉर्कर होता, दिशा दिले आणि पॉइंटच्या डिझाईनला मात्र चेंडू चौकारासाठी चौकारानं खातं खोललंय दशावतार योद्धा क्रिकेट संघाचं। पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय। श्रीकांत गावकरचं स्वागत हे चौकारानं केलंय मैदानावर। खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, थोडा वेग वाढवला श्रीकांत गावकरनं। निर्धाव चेंडू आपण पाहतोय। रुपेशने सांगितलंय थोडं उंचीनं खेळला असता, कव्हरच्या डोक्यावरून जर खेळलं तर 4 बनले असते। कलात्मक फटक्यांना या मैदानावर सोनू राणेनं या ठिकाणी मात्र योगदान देत दुसरा चेंडू निर्धाव गेलाय। 2 चेंडू समाप्त, 4-2 ला 4 बनले धावफलकावर। 30 चेंडूंचा खेळ आहे। दोन्ही क्रिकेट संघ हे मात्र या मैदानावर अतिशय सुंदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत। सुंदर फटका आपण पाहतोय, पुन्हा एकदा कव्हर रिजनला या मैदानाच्या दिशेने फटका चौकारासाठी जातोय। सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर आपण बघितल्यात। 8 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा 4 धावा आपण बघितल्यात। अनिवार्य पॉवर प्ले षटकांची फायद्याची या ठिकाणी फलंदाजी पाहिजे। सुरुवातीलाच 10-15 धावा या पहिल्या षटकामध्ये आपण काढाव्यात, हा मनसोखा घेऊन दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरले आहेत दशावतार योद्धा क्रिकेट संघाचे। आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता, ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचून टोलवायचा होता, डिप स्क्वेअरले डिप मिड विकेटला। परिणाम निर्धाव चेंडू आपण बघायला मिळतोय। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर सांघिक धावफलकावर स्थिरावलाय। 8 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय मैदानावर दशावतार योद्धा क्रिकेट संघ। रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघ प्रथम गोलंदाजी करतोय। आडव्या बॅटला चंदू लगतचा फटका प्रथमेश गावडे स्किल झालाय। परतीची फेक पहिल्या प्रयत्नात डायरेक्ट हिट लावलाय, पण पहिल्या प्रयत्नात थोडीशी ढिलाई मैदानावर मिळेल प्रथमेश गावडेची। संत गतीने चेंडू उडवण्यात त्याने सुरुवातीला धन्यता मानली, तीच जर परतीची फेक वेगाने आली असते तर सोनू राणेची धोक्याची घंटा वाजली होती मैदानावर। सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय। षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे। अंतरिम चेंडू खेळण्यासाठी डाव्या हाताचा 20 फुटक फलंदाज बघाच्या सामन्यामध्ये ज्यानं फलंदाजीमध्ये भरपूर योगदान दिलंय दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी, तो रुपेश टांडेल आपल्याला बघायला मिळतोय। सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये हलक्या हाताने घेऊन काढायचा होता, चेंडूला सन्मान द्यायचा होता। पहिल्या षटकाचा एका सुंदर षटकाचा खेळ समाप्त झालाय। सांघिक धावफलकावर बिन गड्यांच्या मोबदल्यात दशावतार योद्धा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 9 धावा 2 चौकारांची जोड ही सोनूची आपल्याला बघायला मिळाली। 5 चेंडूत 9 धावा हा सोनूचे विश्लेषण, त्यावर 1 चेंडू निर्धावा। रुपेश टांडेलला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बघूया
अनुभवी खेळाडू अंकुश बांबार्डेकरच्या नेतृत्वाखाली रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघ हा खेळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। तर दुसऱ्या बाजूने दशावतार योद्धा क्रिकेट संघ मैदानामध्ये आपण पाहतोय तो मयूर आणि मयूरच्या साथीने जोएल नाईक आणि त्याचबरोबर रुपेश टानेल सोनू राणेच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय असा दशावतार योद्धा क्रिकेट संघ। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय। प्रथमेश गावडे आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं फ्रॉम सावंतवाडीचा खेळाडू आहे। सुंदर नजर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये ज्याची निवड आहे, नजर क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी तो सुंदर खेळतोय। तो गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल। क्षेत्ररक्षण पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्तीनंतर सजवलाय। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल। समोर आहे तोडफोड फलंदाजी करणारा सोनू आपल्याला बघायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला डाव्या हाताचा रुपेश आणि आता मात्र तीनही खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट असतील मैदानावर। खोलवर टप्प्याचा चेंडू ज्या प्रथमेशचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरीला सुरुवात तर या मैदानावर सुंदर केली आहे। सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 9 धावा या धावफलकावर बिनगड्यांच्या बाबतल्या पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय। पुढे सरसावत मोठा फटका टोलवायचा होता, पंचांकडे आवाज टॅकलचा अपील आलाय। 2 चेंडू सलगचे निर्धाव केले। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। खेळपट्टी त्यानं मदत घेतली, वेगापेक्षा थोडस गती परिवर्तन चेंडू टाकावेत, चेंडू वळवावेत हे नियंत्रण प्रथमेश दाखवलं। कारण पुढे सरसवलेली पावलं या मैदान आपण बघितले पिच वरती सोनूचे आणि त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू बघितला, फटका फसलाय, 2 मॅचला मॅच चेंडू विसवलाय, बबलू आलाय स्क्रीनवर। एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर जो स्थिरावलेला धावफलक 10 बनलेत धावफलकावर। 10 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या बोबतल्यात। षटक क्रमांक दुसरं षटक हे आहे प्रगतीपथावर 10 तर सुरुवातीला असं बदल्यात पहिले 2 चौकार सोनूचे आपण बघितले सुंदर, त्यानंतर एकेरी धावसंख्या, त्यानंतर निर्धाव चेंडूची गोलंदाजी आपण बघितली प्रथमेशची आणि आता मात्र एकेरी धावसंख्येनं स्ट्राइक चेंज झाली आहे। रुपेश आलाय मैदानावर स्ट्राइकला, 1 चेंडू निर्धाव त्याच्या कोट्यामध्ये आहे। पण त्यानंतर आता दशावतार योद्धा क्रिकेट संघाला हा येणाऱ्या कालखंडामध्ये सुंदर खेळ करावी लागेल। एका दुसऱ्या खेळाडूला एक मोठी इनिंग खेळावी लागेल आणि मोठ्या इनिंग बरोबर प्रथमेश गावडेनं रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघासाठी कमबॅक केलंय। सुंदर गोलंदाजी करत 3 चेंडूत 1 धावा आतापर्यंत खर्च करत 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय दशावतार योद्धा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना। फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पंचांचा नो चेंडूचा इशारा, नो वर अजूनही 4 धावा, एकूण 5 धावा। जो एक मोठा फटका पाहिजे होता दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी, जी एक संधी हवी होती धावसंख्या चालू होण्यासाठी, ती संधी उपलब्ध होते आहे। रुपेशच्या बॅट मधून चौकारासाठी फटका निघालाय। 4 या एकूण 5 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आता बनल्यात त्या मात्र 15 धावा धावफलकावर। येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू, वेगवान टाकायचा होता चेंडू, यॉर्कर लाईनला टाकायचा होता चेंडू प्रथमेशला, थोडस नियंत्रण चुकलं प्रथमेश आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू हा पंचांनी दंडात्मक केलाय, ते मात्र गोलंदाज प्रथमेश गावडेला। फ्रीडचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, आडव्या बॅटने फटका टोळण्याचा प्रयत्न होता। निर्धाव चेंडू आपण पाहतोय, पंचांची बातचीत झाली रुपेशची, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी कमबॅक केले प्रथमेशनं। रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघासाठी निर्धाव चेंडू दशावतार योद्धा क्रिकेट संघाला नाराज करतील। लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बघले, 2 आज समांतर केल्यात, अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं पुढे सरकला। 16 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या बदल्यात 16 धावा, 3 चौकारांची जोड ही दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी। सुंदर गोलंदाजी बोनसच्या स्वरूपात धावफलक जरूर दिला प्रथमेशनं,
त्यानंतर विचार केला तर सुंदर गोलंदाजी केली, कमबॅक करणारी गोलंदाजी केली. रुपेश टांडेलला रोखून ठेवलं. एक मात्र खराब चेंडू, त्यावर एक मोठा फटका. काय या खेळाडूचं कौतुक केलंय, त्या कौतुकास्पद कामगिरी आपण बघितली. सुंदर चेंडू यॉर्कर लाईफ मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. परतीची फेक वेगानं केली मैदानावर. बॅकअप आहे बबलूचा. तोपर्यंत पुन्हा एकदा या ठिकाणी परतीची फेक लक्ष न होता एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर बिनगडेंच्या मोबदल्यात दशावतार योद्धा क्रिकेट संघाचा लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. उर्वरितचे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 18 चेंडूंवर कितपर्यंत मजल मारतोय धावफलकावर आणि कोणाची वर्णी लागेल गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 संघाचा कर्णधार ज्याच्याकडे अनुभव आहे तो गोलंदाज आपण पाहतोय. बांबार्डा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला अंकुश बांबार्डेकर सज्ज झाला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकाला सुरुवात करेल. डाव्या हाताचा फलंदाज रुपेश टांडेल आपण पाहतोय. सुरुवातीला थोडासा चाचपटत खेळतोय. आडव्या बॅटनं सुंदर फटका. मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. परतीची फेक वेगानं केली. एक या धावावर समाधान मानेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर 18 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3रं षटक प्रगतीपथावर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस 34वा पर्व या स्पर्धेचं. वॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. अक्षय मांजरेकर स्क्रीनवर आलाय. परतीची फेक. जिथं 2 बनल्या तिथे एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण मिळाले. कमबॅक केलाय रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघानं. कारण हे कमबॅक पाहिजे आहे. समोरचा तगडा संघ आहे आणि तगड्या संघासमोर तगडी गोलंदाजी आपण पण करावी हे इरादे रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाच्या नेतृत्वाखाली अंकुश बांबार्डेकरचे आपण पाहतोय. रोखून ठेवलंय आतापर्यंत. गती परिवर्तन केला. रुपेश आक्रमक आहे, त्याला माहिती आहे. गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत शेवटच्या षडी चेंडू अडवलाय आणि 2 बनलेत. मात्र दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. निम्म्या चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही निम्म्या चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या निम्म्या चेंडूवर दशावतार योद्धा क्रिकेट संघाला जर धावगती वाढवायची आहे तर एखाद दुसरा मोठा फटका पाहिजे आहे. ज्या मोठ्या फटक्याची वार्ता केली होती तो मोठा फटका अंकुश बांबार्डेकर हल्लाबोल केलाय रुपेश टांडेलनं आणि षटकारानं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 27 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 2 चेंडू आहेत. आता मात्र आक्रमण पसंत करेल कारण त्याला माहिती आहे धावा पाहिजेत. समोर फलंदाजी पण तगडी आहे. राजाराम कळसे, प्रथमेश गावडेची फलंदाजी असेल, बबलू सडेकरची फलंदाजी, अक्षय मांजरेकरची तोडफोड फलंदाजी हे चित्र आहे समोर. आडव्या बॅटनं फटका. गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव धोक्याची आहे की आज नशिबाची साथ ही रुपेशला टप्पा पडल्याच्या चेंडूने अतिरिक्त थोडीशी उंची घेतली आणि बॅकअप होईपर्यंत रुपेश आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितला 29 धावा या धावफलकावर. गती परिवर्तनाचा चेंडू. क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलं. डीप मिड विकेटला एक स्ट्राईक घेणं पसंत करेल. षटकाची सांगता. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीनं खेळतोय दशावतार योद्धा क्रिकेट संघ. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय. रुपेश टांडेल 10 चेंडू 17 धावा, 9 चेंडू 11 धावा, 2 चौकारांची मदत. ती सोनूची, एका चौकाराची, एका षटकाराची मदत ही रुपेशची ही मैदानाभर आपण पाहतोय.
उर्वरितचे 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि स्लॉक ओव्हरला कोणाला आणलं जाते? प्रथमेश गावडेकडे जबाबदारी, राजाराम गवसकडे जबाबदारी असेल की श्रीकांत गावकरशी चर्चा होईल? त्याचबरोबर वेंगुर्ला तालुक्यातील अणसूरगावची स्पर्धा 12 ते 16 फेब्रुवारी पंचायत लेवलची स्पर्धा, रोख रक्कम बक्षीस पारितोषिक 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये. एक गाव एक संघ या संकल्पनेतून खेळले जाणार आहे. जे संघ इच्छुक आहेत त्याने त्या ऍडवर जे नंबर दिले त्यांच्याशी संपर्क साधावा योगेश गावडे यांच्याशी. आणि त्या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन खेळाडू, ही आयकॉनची स्पर्धा आहे, सुंदर स्पर्धा असते, सुंदर आयोजन नियोजन असतं. अणसूरगावची मानाची स्पर्धा मडकीलवाडी चॅम्पियन ट्रॉफी आपण 12 ते 16 फेब्रुवारीला अणसूरगावच्या केरी मैदानावर आपण बघायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर त्यानं सुरुवात केली. श्रीकांत गावकर वेगवान गोलंदाज, वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर होऊन जो गोलंदाजी करतो तो सज्ज झालाय, समोर आहे. त्याच पद्धतीने ज्याच्याकडे फटकेबाजी आहे, बऱ्याच गोलंदाजांवर जो हाबी होऊन कित्येक वेळा फलंदाजी सुंदर करतोय, तो डाव्या हाताचा रुपेश तांडेल हा सज्ज झालाय. आडव्या बॅटनं पटका, व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अक्षय आला वेगानं, परतीची फेक करेल, एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं 31 तर झाले धावफलकावर. श्रीकांतला माहिती आहे रुपेशच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकायचा नाहीये, चेंडू असून दूर ठेवायचा, चेंडू व्हाईट यॉर्कर करायचा. वारंवार दोन्ही फलंदाजांना जे अंकुशनं सांगितलंय तीच गोलंदाजी करायची आहे. तर प्रतिस्पर्धी संघ अजून 2 मोठ्या फटक्यांच्या शोधात. दशावतार योद्धा क्रिकेट संघ बॅटिंग लाईनअप खूप आहे दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी, पण एका तर दुसऱ्या खेळाडूंना एक जोखीम पत्करावी लागेल. जमलेलगतचा एक सुंदर फटका, डीप फलंद कार्पेट पद्धतीचा लॉंग अप क्षेत्ररक्षक अक्षय वेगानं आलाय. एक धाव घेण्यात धन्यता मानतील दोन्ही खेळाडू. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बिन गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर. आता उर्वरितचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरितच्या 10 चेंडूंवर आक्रमण पसंत करतील दशावतार योद्धा क्रिकेट संघाचे खेळाडू. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने फळोतमध्ये झेल टिपण्याचा इरादा केला होता, त्या स्वतःला सावरले, सुटलेलं सेल, त्यानंतर बॅकअप केलं स्वतःच. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावा. 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 33 धावा या धावफलकावर लगावल्यात. उर्वरितचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 4था चेंडू खेळण्यासाठी ज्यानं चौकारानं आघात केला मैदानावर, आपण आक्रमक असल्याचा निर्वाळा ज्यानं बहाल केलाय, तो सोनू सज्ज झाला स्ट्राईकला. सुंदर चेंडू थोडस प्रथमतः थोडस शपल झाल्यानंतर बॅकफुटला गेला, जागा बजवली, त्याला मोठा फटका टोलवायचा होता आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. निर्धाव चेंडू रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघासाठी टाळ्यांचा आवाज करून गेलाय, कारण जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा फायदा असेल रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाला आणि दुसऱ्या बाजूने दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी निराशेचं वातावरण असेल. फटका तर सुंदर आहे, त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त एकच धाव येईल. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर षटक क्रमांक 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत श्रीकांत गावकरचं सुंदर गोलंदाजी आपण बघितली या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा, एकाच खेळाडूला माघारी परतावं लागेल. सोनूनं माघारी परतावं लागेल. स्लॉक ओव्हर खेळण्यासाठी कोणाची वण लागेल? विस्फोटक फलंदाज जोएल नाईटची बहुतेक करून वर्णी लागेल दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी, कारण 1-2 मोठे फटके पाहिजे आतापर्यंत. गोलंदाजी मार्गवर कोणता गोलंदाज येईल? 4 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर एका सुंदर षटकाची सांगत आहोत. धावा फक्त त्यानं 5च खर्च केल्या. 35 धावा. सुंदर गोलंदाजी, रफ्तार का सौदागर, वेगावर स्वार होऊन जो नेहमी गोलंदाजी पसंत करतो त्या श्रीकांत गावकरनं रजा युनायटेड क्रिकेट संघाला कमबॅक करून दिलाय. प्रति षटकाने 10च्या सरासरीने खेळत होता दशावतार योद्धा क्रिकेट संघ. या स्लॉक ओव्हरला बनल्यात 5. एक गडी बाद झालाय पहिला. 35ला 1 बाद, 4 षटक, 24 चेंडूंचा खेळ हा समाप्त. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाची वण लागते? पहिल्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाचा राजाराम गवस आणि जोएल नाईक. आपण बघू फलंदाज
गोलंदाजी मार्कवर राजाराम गवस, फलंदाजीला रुपेशच्या साथीला जोएल शेवटचं षटक आहे. आणि बघूया ज्या खेळाडूनं अक्षरशः आपल्या अष्टपैलू कामगिरीनं सुरेश रायडा मैदान तुळे पेडणे गोवाच्या ध्रुव ट्रॉफीच्या माध्यमातून बांधेश्वर बांधा क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत असताना फटकेबाजी गोलंदाजी त्यानं केली होती. तो राजाराम गवस सज्ज झाला. स्ट्राईकला रुपेश आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज जोहेल नाईक हा सज्ज झालाय. शेवटचं षटक आहे हाडामारीचं षटक. स्लॉक ओव्हर आणि स्लॉक ओव्हरला रुपेश टांडेलची चेंडूफळी या मैदानावर तडपेल का? टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू. आडव्या बॅटनं वारंवार खेळायचा प्रयत्न. ऑफसाईड चेंडू ऑन साईडला खेचून टोलवावे इरादे असफल राहिलेत आतापर्यंत रुपेशचे. 35 धावा धावफलकावर. कमी धावसंख्येचे सामने नेहमी रोमांचक होतात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस आहे आणि फुल टॉसला या मैदानावर रुपेश टांडेल माफी नाही करत आहे. चौकारासाठी फटका आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर. या ठिकाणी इशारा आलाय तो मात्र 6 धावांचा 2 धावा ऍड होतील दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी. फटका फसलाय मैदानामध्ये. षटकारानं आगाज केला. राजारामचं स्वागत केलं दुसऱ्या चेंडूवर. तिसऱ्या चेंडूवर त्याला माघारी वर्तावा लागला. एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली मैदानावर. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतला रुपेश. 2 षटकार चौकारांची खेळी करणारा. सांघिक धावफलकावर 40 धावफलकावर आपण पाहतोय. संघाचा कर्णधार मयूर गेलाय मैदानामध्ये. राजारामनं कमबॅक केलंय. प्रथमेश सुंदर गोलंदाजी. श्रीकांतची सुंदर गोलंदाजी. विवेकवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. भरपूर वेळानंतर ज्या खेळाडूचे रसिक प्रेक्षक फलंदाजीसाठी वाट पाहत आहेत तो जोएल पोचला स्ट्राईकला. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर. 41 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. मोठा फटका टोलवायचा होता. फटका फसलाय. झेल टिपलाय. जोहेल हा माघारी परतलाय. सांघिक धावफलकावर. अमन कुल्ली नवीन फलंदाज आमीन कुल्ली केला मैदानावर. एक मोठा फटका सर्व काही सांगून जाईल दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी जो सुरुवातीपासून कमी आहे
तो एक मोठा फटका टोलवायचा आहे स्लॉक ओव्हरला. सुंदर गोलंदाजी राजाराम गवस, श्रीकांत गावकर, प्रथमेश गावडेची, अंकुश बांबर्डेकरची आपण पाहिली आहे. रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाला एका तगड्या संघाला दशावतार योद्धा क्रिकेट संघाला रोखून ठेवलंय. पंचांकडे आवाज द्यात पंच अपील झालाय आणि यष्ट्यांच्या समोर आढळला गेलाय आणि अरुण कुल्ली बाद झालाय. निर्धाव षटक पुन्हा एकदा सूर्य एका ठिकाणी गोलंदाजी या षटकाबद्दल त्यानं राजाराम गबसनं केली, प्रथमेश गावडेनं सुरुवात केली, श्रीकांतनं पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक केलं ते प्रथमेश गावडेनं, त्यानंतर अंकुश बांबर्डेकरची सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा या ठिकाणी श्रीकांतची सुंदर गोलंदाजी आणि राजाराम गवसची स्लॉक ओव्हरला अक्षरशः रोखून ठेवलं. ते दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या तगड्या खेळाडूंना पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा या धावफलकावर विजयासाठी 42 या धावसंख्येचं लक्ष असेल रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघासमोर. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया शेखर दळवे यांचा. कमी धावसंख्येचे सामने हे रोमांचक सामने होतात. दशावतार योद्धा क्रिकेट संघाकडे गोलंदाजी पण प्रभावशाली आहे. रजा युनायटेड कुडाळ क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी उतरावं लागेल, सुंदर खेळी करावी लागेल, कारण 30 चेंडूमध्ये 42चा पाठलाग करायचा आहे. 42 धावसंख्या असं रोखण्यासाठी दशावतार योद्धा क्रिकेट संघाला टिचून गोलंदाजी पण करावी लागेल. धन्यवाद योगेश सर. जाऊयात सामन्याकडे. एकंदरीत आजचा 3ऱ्या दिवसातील अति महत्वपूर्ण सामना. क्वार्टर फायनल मध्ये फ्रेंडशिप चेंदवन संघ प्रवेश करतोय, म्हणजे यानंतर कोणता संघ दुसरा असेल हे निश्चित करणारा हे दुसरं सत्र. तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत. एकंदरीत सामना रंगतोय तो दशावतार योद्धा बनाम रजा युनायटेड कुडाळ या 2 संघादरम्यान. रजा युनायटेड संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रतिस्पर्धी दशावतार योद्धा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि बनवल्या जात आहेत त्या 5 षटकांमध्ये 41 धावा, 42 धावांचं लक्ष असेल आणि सलामीची जोडी मैदानावर. राजाराम गवस एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे, तो राजाराम गवस आणि त्याला साथ देण्यासाठी मॅन फ्रॉम तेरसे बांबार्डेचा गौरव. आघाडीला 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी आवश्यकता ती 30 चेंडू आणि 42 धावा. छोट्या लक्षाचा सामना करायचा आहे. बघूया कशा प्रकारे या मैदानावर दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्राकडे सूर्य हा मावळतीकडे चाललाय आणि त्यामध्ये हा सामना आजच्या दिवशी आपण अनुभवताय. प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समाजवी मित्रमंडळ कुडाळची देखणी स्पर्धा
श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांच्या वतीने एक देखण्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि YouTube वरून जे सामना प्रेक्षक पाहत आहेत आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्रेक्षक मैदानाजवळ उपस्थित राहिलेले आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. जाऊयात सामन्याकडे. प्रारंभीला दोन फलंदाज गौरव आणि राजाराम ही जोडी डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानावर आणि जिंकण्यासाठी 42 धावांचा पाठलाग. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि हे षटक निर्णायक असेल आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर केतन आगलावे पाहायला मिळतोय. दशावतार योद्धा संघ सन्माननीय बागवे यांच्या संघ मालकीचा हा संघ आपल्याला अनुभवायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्तानं पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. दोन्ही संघांना आयोजन समितीकडून शुभेच्छा. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं होत आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. स्ट्राईकला गौरव, नॉन स्ट्राईकला राजाराम ही जोडी रजा युनायटेड कुडाळ संघाची मैदानावर. पहिला चेंडू सुंदर फटका. चेंडूचं मार्गक्रमण शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय फेक करेल तोवर मात्र एक धाव निघते. एका धाव संख्येनं आगाज होतोय या मैदानावर. श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन होतंय ते रजा युनायटेड कुडाळ संघाचं. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये मजल मारतोय त्यासाठी मात्र चाललेली ही लढत आणि त्यानंतर अजून एक सामना पाहायला मिळेल. या चालू सामन्यातील विजेता संघ फ्रेंडशिप चेन्नवन संघाविरोधात 2 हात करताना दिसेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना तो सुद्धा एका रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कालच्या दिवशी अतितटीच्या सामन्यात परुडे संघानं बाजी मारत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळी मात्र शॉर्ट पेच मध्ये चेंडू भिरकावून जायचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि कव्हरच्या दिशेनं एक देखण्या चौकाराची नोंद होते. धावफलकावर 5 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि भिरकावून द्यायचा प्रयत्न. राजाराम गवस आपलं अकाउंट ओपन करतोय या मैदानावर 4 या धावसंख्येनं. 42 करायचे आहेत आणि सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुलचा देखना फटका. राजाराम गवस च्या बॅट मधनं पंचांचा इशारा बघूया. यस 6 धावांचा पंचांचा इशारा आमच्या जवळ निघतोय आणि या 6 धावसंख्येनं दुहेरी अंकात पदार्पण करतोय. धावफलकावर 11 धावा. आक्रमण केलं जात आहे मैदानावर आणि त्यासाठी मला या संघात बोलवलं गेलंय याचं उत्तर देतोय राजाराम गवस. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी घेतलाय हे विसरून चालणार नाही असं काहीस संकेत देतोय प्रतिस्पर्धी गोलंदाजाला केतन आगलावे याला. यस या ठिकाणी पंच खातर जमा करतायत आणि त्यानंतर चौकाराचा इशारा निघतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 9 धावा. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना आक्रमण करण्यासाठी राजाराम गवस ची वर्णी लागली या मैदानावर. ते रजा युनायटेड कुडाळ संघाकडून
42 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये. प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समन्वय मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूरची देखणी स्पर्धा, आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं हे 34वे वर्ष. उपस्थित रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गाचं कॉमेंट्री बॉक्स मधून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी मात्र फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय. पहिला वहिला हादरा बसतोय रजा युनायटेड कुडाळ संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अर्थातच एक छोटेखानी खेळी समाप्त होते. 3 चेंडूत 8 धावांची खेळी ज्यानं साकारली तो राजाराम गवस माघारी येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी बघूया नौका फलंदाज कोणता हा मैदानावर पाऊल टाकेल. 2 दिग्गज संघ एका बाजूला, संघ हा अंकुश बांबर्डेकरच्या नेतृत्वाखाली रजा युनायटेड कुडाळ संघ पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कुडाळ तालुक्यातील मातब्बर खेळाडूंचा संघ, अर्थातच मयुरेश जाधवच्या नेतृत्वाखाली दशावतार योद्धा संघ हा मैदानावर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर बिट्टू याची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. राजाराम गवस बाद झाल्यानंतर त्याला मात्र संयमानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या संघाचा डोलारा हा पुढे चालून नेवावा लागेल. अर्थातच केतन आगलावे याला 2 चौकार जरूर बसले होते, परंतु त्यानंतर मात्र केतन आगलावे याचं कमबॅक होतंय. का माझी वर्णी पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात लागली आहे याचं उत्तर केतन आगलावे सुद्धा देतोय. अतिशय तोलामोलाचे 2 तगडे संघ या कुडाळच्या मैदानावर. यावेळी मात्र सुंदर सुंदर फटका पॉइंट रिजन मध्ये. बघता बघता चेंडू फरार होतोय आणि सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. बिट्टू आल्या आल्या खातं खोलतोय या मैदानावर. बिट्टूने सुद्धा संघर्षाला सुरुवात केली आहे. जेवढा संघर्ष मोठा तेवढा मात्र तुम्हाला यश मोठं होत जातं, यश तेवढं जवळ येतं तुमच्या. असं काहीसं समीकरण या मैदानावर. बिट्टू साजरा करण्याच्या विधानानं पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र थोडासा पुढे पडतोय, 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या, अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावांचा पाठलाग करताना 14 धावा या धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना हा जो सामना विजयश्री संपादन करेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि क्वार्टर फायनल मध्ये फ्रेंडशिप चेनवण संघ वाट पाहतोय की आपल्या समोर कोणता संघ असेल. अंकुश बांबर्डेकरच्या नेतृत्वाखाली खेळणारा रजा युनायटेड कुडाळ असेल की मयुरेश जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणारा दशावतार योद्धा संघ असेल. 2 दिग्गज संघ या कुडाळ तालुक्यातील हे मैदानावर पाहायला मिळत आहेत. अर्थातच बऱ्याच वेळेला आमन्या सामन्या आल्यात, बऱ्याच वेळेला मार खालाय, बऱ्याच वेळेला सपाटून त्यांच्यामध्ये युद्ध झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अमित झोरे गोलंदाजी मार्कवर. डार्जिलिंग गोवा संघाविरोधात सुंदर गोलंदाजी केली तो त्या सामन्यामध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावे केलाय तो अमित झोरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत सर्वांचं. यामध्ये सुंदर फटका, चेंडू कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार होत आहे. फेक थोडीशी ढिलाईने होत आहे, परिणामी 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 15 धावा. 42 धावसंख्येचा पाठलाग धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा काहीसा धावफलक.
सुंदर सुंदर टप्प्यावर गोलंदाजी, यावेळी मात्र झेल उडालाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि गौरवला माघारी परतावं लागतंय. गौरवला मात्र माघारी परतावं लागतंय. अर्थातच गौरव हा डगआउटच्या दिशेनं येतोय. आज मात्र रसिक प्रेक्षकांना तो नाराज करतोय, कारण आज त्याचा दिवस नसावा मी तर म्हणेन. सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा, अजूनही 27 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर सचिन जाधव याची वर्णीही मैदानावर. सचिन जाधव गोलंदाजीसाठी सज्ज, तो अमित झोरे. आता मात्र अष्टपैलू खेळाडूतील मोठी नावं या मैदानावर पाहायला मिळत आहेत. रजा युनायटेड संघ 42 धावांचा पाठलाग या मैदानावर करेल का, हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. आणि त्यासाठीच आजच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी जे प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. काही प्रेक्षक हे डोंगरीवरून सामना पाहतायत, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यष्टांच्या पाठीमागं सोनू राणे मॅन फ्रॉम पावशी, जोएल नाईक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये मॅन फ्रॉम सरंबळ रुपेश तांडेल, मॅन फ्रॉम भोयाचे केरवडे या ठिकाणी पाहायला मिळतो तो प्रकाश ठाकूर. मैदानात जाऊयात सामन्याकडे पुन्हा एकदा. सचिन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला बिट्टू ही जोडी. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं या मैदानावर मी तर म्हणेन, परंतु 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 16 धावा धावपलकावर. 16 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हे प्रगतीपथावर अमित झोरे याला आणलं गेलंय आणि अमित झोरेनं या षटकात 3 चेंडूंवर 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण हादरा दिलाय, तो गौरव याच्या स्वरूपात. अमित झोरे गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज. स्ट्राईकला बिट्टू असेल. कशा प्रकारे फटका खेळेल या चेंडूवर हे पाहणं महत्वपूर्ण असेल. यावेळी मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी स्क्रीनवर येतोय. जोएल नाईक ताबा मिळवेल, फेक करेल, तोवर मात्र 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ते 17 धावा. 17 धावा धावपलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. अंतरिम काही चेंडूंचा खेळ हा मैदानावर शेष. सचिन जाधव स्ट्राईकला, डावखुराचा विस्फोटक फलंदाज, माणगाव खोऱ्यातील एक महत्वपूर्ण नाव या मैदानावर, महत्वपूर्ण स्पर्धेत. यावेळी मात्र काय घडलंय मैदानावर, नाट्यमय घडामोडी मैदानावर घडतायत. बॅटची एज आणि त्यानंतर मात्र थेट यष्टांना वेधला जातोय चेंडू. हादरा बसतोय मैदानावर रजा युनायटेड कुडाळ संघाला. सचिन जाधव याच्या खेळीचा अंत. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 17 धावा धावपलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड आणि त्यानंतर थेट यष्टा उद्ध्वस्त होत आहेत सचिन जाधव याच्या. आणि न्यू बॅटर रजा युनायटेड कुडाळ संघाचा तारणहार मी तर म्हणेन तो अनवर शेख हा मैदानावर पावलं टाकतोय. अनवरकडे क्षमता आहे. ज्या सोहेल शेखला आपण मोठ्या संघात पाहिलाय, त्याचा भाऊ हा मात्र मैदानावर रजा युनायटेड संघाचं उत्तरदायित्व देतोय या मोठ्या स्पर्धेत. उद्याच्या दिवशी आपल्याला गारवा, सोहम तेजस स्पोर्ट्स, सिद्धेश्वर क्रिकेट संघ बाव, विजय स्पोर्ट्स माडखोल,
लिंगेश्वर कोंडुरा, ब्लू स्टार सावंतवाडी, इसा 11, सातेरी कोचरा, तनुष स्पोर्ट्स बटवाडी सावंतवाडी हे संघ पाहायला मिळतील. उद्या सुद्धा दर्जेदार संघ, दर्जेदार खेळ शनिवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु परवाच्या दिवशी मात्र अर्थातच या स्पर्धेचा निरोपाचा दिवस आणि अंतिम दिवस म्हणजे या स्पर्धेवर कोणता संघ अधिराज्य गाजवेल, तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवलेलं पारितोषिक कोणता खेळाडू पटकावेल हे निश्चित परवाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अमित झोरेचा हा चेंडू 2 षटकांची होते सांगता आणि 2 षटकांच्या सांगतेअखेरीस सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अमित झोरे याची. या षटकामध्ये कमबॅक करतोय तो दशावतार योद्धा संघ. अमित झोरेचं दुसरं षटक, त्यामध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु 2 मोठे हादरे त्याने दिलेत. हे कौतुकास्पद कामगिरी या मैदानावर तो अमित झोरे करतोय आणि 2 षटकांच्या सांगतेअखेरीस 17 धावा धावपलकावर. म्हणजे आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 25 धावा. कोणता संघ या ठिकाणी विजयश्री संपादन करत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करतोय हे पाहणं महत्वपूर्ण असेल. प्रिन्स स्पोर्टची ही स्पर्धा अर्थातच 34वा पर्व आपण अनुभवताय. बिट्टू स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो अनवर. आता मात्र हात खोलावे लागतील आणि गोलंदाजीमध्ये पहिला बदल अर्थातच रुपेश तांडेल हा पाहायला मिळतोय. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक हे मैदानावर. यावेळी मात्र क्लीन बोल्ड अर्थातच पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठसून झाली चोरी. अर्थातच हादरा बसतोय तो बिट्टू याच्या स्वरूपात. रझा युनायटेड कुडाळ संघाला 42 धावांचा पाठलाग करताना सांघिक 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर पाहायला मिळत आहेत 17 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 17 धावा. थोडासा अडचणीत सापडलाय. आता मात्र न्यू बॅटर हा मैदानावर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अक्षय मांजरेकर याची वर्णी ही मैदानावर. अनवर आणि अक्षय ही जोडी आणि या जोडीला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. दोन्ही संघांना विजय हा क्रमप्राप्त असेल या मैदानावर. कोणता संघ 2 हात करेल फ्रेंडशिप चेनवण संघाविरोधात आजच्या दिवसातील शेवटची लढत कोणता संघ खेळेल हे निश्चिती आपल्याला थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. पहिल्या चेंडूवर यश संपादन होतंय ते रुपेश तांडेलला. मॅन फ्रॉम सरंबळचा खेळाडू हा गोलंदाजी मार्कवर. अक्षय मांजरेकर स्ट्राईकला पाहायला मिळतोय. डावखुरा त्याचा फलंदाज. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी प्रकाश ठाकूर स्क्रीनवर येतोय. 1 धाव जरूर निघते एका धावसंख्येनं. सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावपलकावर म्हणजे अजूनही 24 धावांची आवश्यकता. अतिशय महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर. यावर मात्र सुंदर फटका मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय. तोवर मात्र 1 धाव एका धावसंख्येनं. सांघिक धावसंख्या 19 धावा धावपलकावर. 19 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघांचा विचार करता एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल तो रझा युनायटेड कुडाळ संघ. यावेळी मात्र सुंदर फटका. बराच काळावे त्या ठिकाणी झेल घेण्याची नामी संधी आणि सेफ हँड झेल. अर्थातच कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं. जोएल नाईक त्या ठिकाणी आलाय, सुंदर झेल पकडलाय.
अक्षय मांजरेकरला माघारी परतावं लागतंय. 5 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 19 धावा असा धावफलक. हा धावफलकावर 42 धावांचा पाठलाग करताना रजा युनायटेड कुडाळ संघाचा. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी सीमारेषा उल्लंघन करेल हा चेंडू, परंतु फटका फसला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा चांगला होता. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव होतं ते जोएल नाईक. जोएल नाईकनं सुंदर झेल टिपलाय आणि त्या जोरावर आपल्या संघासाठी तो बहुमोल कामगिरी करतोय. बॅट्समनचं नाव काय? न्यू बॅटर अमित याची वर्णी ही मैदानावर. संघ थोडासा अडचणीत आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते नाममात्र 19 धावा. म्हणजे अर्धा संघ हा डगआउट मध्ये आराम करतोय. आता मात्र जबाबदारी अमित आणि अनवर या 2 खेळाडूंची या मैदानावर. असं वाटलं होतं लक्ष छोटंसं छोपं आहे, परंतु त्यानंतर मात्र सुंदर कामगिरी गोलंदाजांची आणि त्यामध्ये वाखाणण्याजोगी गोलंदाजी रुपेश तांडेल आणि अमित झोरे याची. परंतु अजूनही सामना समाप्त झाला नाही आहे, कारण क्रिकेट आहे. यावेळी मात्र सुंदर फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. सुंदर सुंदर झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडतोय. अजून एक हादरा बसतोय या मैदानावर. या षटकामध्ये 3 हादरे देतोय तो रुपेश तांडेल. पहिल्या चेंडूवर हादरा, क्लीन बोल्ड. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर गडी गारद झेलबाद स्वरूपात, 5व्या चेंडूवर गडी गारद तो झेलबाद स्वरूपात. अमित हा माघारी परततोय आणि न्यू बॅटर श्रीकांत गावकरची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 19 धावा. थोडासा रोडावलेल्या स्थितीत असं वाटलं होतं की सामना सहज संपवणार तो रजा युनायटेड संघ, परंतु कमबॅक हे होतंय. यामध्ये मात्र कौतुक होईल ते दोन्ही गोलंदाजांचं, त्यामध्ये अमित झोरे आणि दुसरं नाव ते म्हणजे रुपेश तांडेलचं. परंतु श्रीकांत गावकर सुद्धा हात खोलण्याच्या इराद्यानं सज्ज झालाय. मोठ्या फटक्यांसाठी तो सुद्धा जाईल. तो कशा प्रकारची कामगिरी या सामन्यामध्ये करतोय हे पाहावं लागेल. हॅट्रिकची संधी असेल, हॅट्रिक साठी सज्ज झालाय तो रुपेश तांडेल. या स्पर्धेमध्ये आपण 2 हॅट्रिक पाहिली आहे, फिरोज खानची. यावेळी मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय, तोवर मात्र 1 धाव जरूर निघते. आणि या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय तो रुपेश तांडेल. या षटकामध्ये धावा खर्च करतोय तो 3 आणि 3 धावांमध्ये 3 गडी गारद करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20 धावा. म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. आता मात्र गोलंदाज कोणता येईल हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. एकंदरीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित झोरेची वर्णी ही लागते. सांघिक 4थं षटक, वैयक्तिक 2रं षटक आणि महत्वपूर्ण 2रं षटक हे मैदानावर. वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक. थोडस शांतमय वातावरण, अर्थातच सामना मी तर म्हणेन तापलाय या मैदानावर. आता मात्र मोठ्या फटक्यांकडे वळवावं लागेल ते श्रीकांत आणि अनवरला. अनवर आणि श्रीकांत मोठ्या फटक्यांकडे जातील का हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल. जे प्रेक्षक युट्यूबवरून सामना पाहतायत सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा मनपूर्वक भरभरून स्वागत. यावेळी मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक केतन आगलावे स्क्रीनवर येतोय, फेक करतोय, तोवर मात्र 1 धाव जरूर निघते. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 21 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत अर्धा पल्ला पूर्ण केलाय आणि अजूनही अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी. का मला बोलवलंय, का माझ्याकडे 2रं षटक सुद्धा दिलंय वैयक्तिक कोट्यातील, त्याचं उत्तर देतो या मैदानावर. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांकडे वळवावं लागेल ते अनवर आणि श्रीकांत याला.
यावेळी मात्र सुंदर फटका, बराच काळ हवे त्या ठिकाणी झेल घेण्याची नामी संधी, झेल सुटतोय, झेल जमिनीला दान होतोय, या मैदानावर जीवनदान मिळतंय। 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, 9 चेंडू आणि 20 धावा। खराब चेंडूचा समाचार घेतला जाईल का? श्रीकांत गावकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अनवर ही जोडी। सुंदर सुंदर गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरतोय या मैदानावर अमित जोरे, सुंदर गोलंदाजी करतोय। 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय या मैदानावर आणि 8 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती तब्बल 20 धावांची। यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर फटका, श्रीकांत गावकरच्या बॅटमधनं एक देखणा फटका, नवसंजीवनी देणारा चौकार निघतोय, सांघिक धावसंख्या वधारते, धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा, अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे, 16 धावांची आवश्यकता आहे। जे काम प्रारंभिक फलंदाजांनी करायला पाहिजे होतं ते मात्र काम मी तर म्हणेन यावेळी थोडस की ना होणार श्रीकांत गावकर करतोय। 7 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 16 धावा। या चेंडूवर षटकार आला तर समीकरण 6 चेंडू 10 धावांचा असेल, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये हा सामना अतितटीचा नक्कीच होईल आणि त्या इराद्यानं रसिक प्रेक्षक या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत। यावेळी मात्र सुंदर फटका, बराच काळ वेळ त्या ठिकाणी झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, हादरा बसतोय, श्रीकांत गावकरची एका चौकाराने नटलेली खेळी समाप्त होते आणि आता मात्र समीकरण 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता। न्यू बॅटर प्रथमेश याची वर्णी ही मैदानावर। असं वाटलं होतं की रजा युनायटेड कुडाळ संघ या सामन्यामध्ये एकतर्फी जीत स्वीकारेल, परंतु त्यानंतर मात्र केतन आगलावे, अमित झोरे आणि रुपेश तांडेल या तिघांची वाखाणण्याजोगी गोलंदाजी, 4 षटकांचा खेळ समाप्त, सांघिक धावसंख्या 26 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 16 धावांची प्रतीक्षा या मैदानावर। परंतु अनवर आहे नवीन गोलंदाज मैदानावर पाहायला मिळेल। गौरव गोलंदाजी मार्कवर महत्वपूर्ण 6 चेंडू टाकण्यासाठी। रसिक प्रेक्षकांना आशा अपेक्षा की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जावा या इराद्यानं काही रसिक प्रेक्षक या सामन्यावर नजरा खेळून राहत आहेत। 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता। यावेळी मात्र सुंदर फटका, त्या ठिकाणी झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, अजून एक हादरा बसतोय, तब्बल 8व्या नंबरचा हादरा बसतोय तो रजा युनायटेड कुडाळ संघाला आणि त्यानंतर मात्र थोडीशी केविलवाणी अवस्था या मैदानावर। 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता, 8 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 26 धावा, 5 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 16 धावांची आवश्यकता। 5 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके हाणावे लागतील, ते फलंदाजी करणाऱ्या संघाला न्यू बॅटर सरफराज याची वर्णी ही मैदानावर। आजचा तिसऱ्या दिवशी क्वार्टर फायनल मध्ये 2 संघ कोणते असतील, त्यामध्ये एक संघ आपल्याला मिळाला आहे, परंतु दुसरा संघ कोणता असेल हे निश्चिती आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये स्पष्ट होईल। अर्थातच मोठा सामना त्यानंतर पाहायला मिळेल। क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो अंतिम दिवशी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। यावेळी मात्र अनवरचा देखणा फटका, त्या ठिकाणी जोएल नाईक स्क्रीनवर येतोय, झेल पकडला जाईल, यस हादरा बसतोय सरफराज याच्या स्वरूपात। रजा युनायटेड कुडाळ संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 26 धावा आणि न्यू बॅटर मैदानावर अंकुश बांबाडेकर संघाचा नायक
परंतु संघाचा नायक शेवटच्या गड्यासाठी आलाय, परंतु काय कामगिरी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं. शेवटची जोडी मैदानावर अर्थातच कौतुक करेन. सुंदर गोलंदाजी ह्या मैदानावर पाहायला मिळते ती दशावतार योद्धा संघाची. अंकुश भंबाडेकर स्ट्राईकवर. अर्थातच अजूनही सामना समाप्त झाला नाही. यावेळी मात्र सुंदर सुंदर फटका, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका अखेरच्या क्षणी येतोय जरूर. आता मात्र समीकरण थोडस बदललं जाईल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा हे समीकरण. 2 षटकार किंवा 3 चौकार जरी आले तर सामना विजयी होईल. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल राजा युनायटेड कुडाळ संघ. परंतु गोलंदाजी मार्कवर गौरवने सुंदर गोलंदाजी केली आहे. यावेळी मात्र काय घडलंय मैदानावर. शेवटची जोडी होती आणि त्यानंतर मात्र शेवटच्या जोडीसाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं, परंतु चेंडू